खेड़ी गांव के 3 युवाओं का नागपुर पुलिस में चयन, गांव में खुशी का माहौल। महाराष्ट्र के नागपुर जिले की पाराशिवनी तहसील अंतर्गत खेड़ी गांव के 3 होनहार युवाओं ने महाराष्ट्र पुलिस में चयनित होकर पूरे क्षेत्र का नाम रोशन किया है। चयनित अभ्यर्थियों में आंचल नंदूजी इंगड़े, राकेश सुभाष कोचे और साहिल प्रकाश इंगड़े शामिल हैं। बताया जा रहा है कि तीनों युवाओं ने अपोलो एकेडमी में रहकर लगातार सुबह, दोपहर और शाम कड़ी मेहनत व अभ्यास किया। सीमित संसाधनों और कठिन परिस्थितियों के बावजूद उन्होंने अपने लक्ष्य को नहीं छोड़ा और लगातार तैयारी जारी रखी। तीनों युवाओं के परिवार खेती किसानी से जुड़े हैं। ऐसे में परिवार की जिम्मेदारियों के साथ पढ़ाई और मेहनत करते हुए सफलता हासिल करना गांव के लिए गर्व का विषय बन गया है। जैसे ही चयन की खबर गांव पहुंची, परिजनों और ग्रामीणों में खुशी की लहर दौड़ गई। लोगों ने मिठाई बांटकर एक दूसरे को बधाई दी। ग्रामीणों का कहना है कि इन युवाओं की सफलता अब क्षेत्र के अन्य युवाओं के लिए प्रेरणा बन रही है। कन्हान से संवाददाता ऋषभ बावनकर की रिपोर्ट। माझे नाव राकेश सुभाष कोचे, मी खेडी गावात राहतो। मी या करिअरमध्ये जाण्याचं स्वप्न खूप पहिल्यापासून 10वी पासूनच होतं, म्हणून मी 11वी नंतर NCC चालू करून दिली होती। मग 12वी फर्स्ट इयरपर्यंत NCC केली। मग आपला नगरधनमध्ये अपोलोमध्ये क्लास वगैरे लावले आर्मीसाठी, पण आर्मीमध्ये मी रनिंगमध्ये कटलो होतो। मग मी आर्मी सोडून मग पोलीसमध्ये ट्राय केला। दोन वर्ष पोलीसमध्ये दिले आणि 1 वर्ष आर्मीमध्ये दिला आणि 4थ्या वर्षी मी नागपूर सिटीला सिलेक्शन झालं माझ्यावर। शिक्षण कुठं पुरवलं? शिक्षण पोरवालमध्ये झालं। कोणत्या याच्यामध्ये? B.Com। पुढे काही करायचं असं? पुढे अजून समोरच्या उच्च पदासाठी तयारी करायची। माझे नाव साहिल प्रकाश इंगड़े आहे आणि मी खेडी या गावात राहते। मी सर्वप्रथम आर्मीचे प्रयत्न केले होते आणि तिथे मला यश मिळाले। त्यानंतर मी पोलीस भरतीला सुरुवात केली आणि आता मी नागपूर पोलीसमध्ये माझे सिलेक्शन झालेलं आहे। कोणती अकॅडमी जॉइन केली? अपोलो करिअर अकॅडमी नगरधन येथे मी प्रयत्न केले होते। किती वर्ष हे केलं अभ्यास? म्हणजे किती वर्ष तिथं तुम्ही हे केली, ट्रेनिंग घेतली? अभ्यास केला। म्हणजे तिथं सर्व शिकवलं याबाबत पोलीस सर्व फिजिकल प्लस पेपरची तयारी त्यानेच करून घेतली। आणि शिक्षण वगैरे कुठे घेतलं होतं? शिक्षण पोरवलमध्ये झालं आहे माझेवालं B.Com इंग्लिश मीडियम ग्रॅज्युएशन। माझे नाव आंचल इंगड़े। मी 2023च्या एंडिंगला स्टार्टिंग केली होती। मी तेव्हा फर्स्ट टाईम होते तेव्हा मी ठाणे सिटीला फॉर्म भरला होता। तेव्हा माझा पेपर ठीकठाक होता। फिजिकल थोडी कमी असल्यामुळे मी 3-4 मार्कांनी बाहेर पडली होती मागच्या वेळेस। ह्यावेळेस पेपर पण प्लसच होता आणि फिजिकल पण प्लसच होती। त्यामुळे माझी 50 पैकी 47ची बनली होती। फिजिकलला पेपर पण 82चा बनला होता। मी नागपूर सिटीला फॉर्म भरला होता यावेळेस। मला म्हणजे पूर्ण गॅरंटी होती की मी टॉपर येऊ शकते आणि मी आली। मेन म्हणजे इथं जिद्द जरुरी आहे। जिद्द असले म्हणजे सर्व होते। फर्स्ट मीच आहे, पण ते NCCमुळे ते एक मुलगी प्लस आहे। मग मला सेकंड रँक मिळालं। शिक्षण कुठे घेतलं होतं? मी पोरवल BSc फायनली।